हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट या एक्झाम संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं न्यू ऑफिशियल नोटिफिकेशन MS सेट डिपार्टमेंटने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर रिलीज केलेले आहे. ते आज आपण या ठिकाणी संपूर्णपणे समजून घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ते अतिशय महत्त्वाचं आहे. फ्रेंड, हे अपडेट पाहण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला सेट, नेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच अपडेट कळवले जातात. फ्रेंड, आज आपण MS सेट एक्झाम 2025 संदर्भात जे अपडेट त्यांनी प्रोव्हाइड केले ते पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे सेट यांचं हे ऑफिशियल अपडेट आहे. हे अपडेट 14/8/2025 रोजी त्यांनी रिलीज केलेलं आहे. या ठिकाणी म्हणले जाहीर प्रकटन म्हणजे 15 जून 2025 रोजी जो महाराष्ट्र सेट एक्झाम झालेला आहे त्या एक्झामचा रिझल्ट अद्याप डिक्लेअर झालेला नाहीये. तो रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होऊ शकतो त्या संदर्भात काय क्वेरी आहे ते या ठिकाणी मेन्शन केले. इथे म्हणले 15 जून 2025 रोजीचा जो सेट एक्झाम होता तो 40 नंबरचा सेट एक्झाम होता. या सेट एक्झाममध्ये SBC या प्रवर्गाला आरक्षण त्यांनी दिलेलं नाहीये. या प्रवर्गाला आरक्षण द्यावे का, दिले तर ते कशा पद्धतीने द्यावे या संदर्भात जे महाराष्ट्र शासन आहे त्या महाराष्ट्र शासनासोबत सेट विभागाचा पुणे युनिव्हर्सिटीचा पत्रव्यवहार चालू आहे. म्हणजे आरक्षणाबद्दल जो मुद्दा आहे तो मुद्दा क्लिअर करण्यासंदर्भात हे पत्रव्यवहार ते करत आहेत. मग या ठिकाणी या प्रवर्गाला आरक्षण द्यावे का, कशा पद्धतीने द्यावे, दिले तर ते किती टक्के असेल, या सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर करण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत हा पत्रव्यवहार चालू आहे. पाठपुरवठा सेट विभाग घेत आहे. पुढे काय म्हणले म्हणजे यामध्ये तर इतकंच आहे की पाठपुरवठा त्यांच्याबाबत चालू आहे. ठीक आहे, SBC या प्रवर्गाबद्दल जे आरक्षणाचा मुद्दा आहे तो डिस्कशन चालू आहे. पुढे काय म्हणले SBC प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर सदर मार्गदर्शनाच्या अधीन राहून 15 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल तयार करून जाहीर करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी. म्हणजे अजून देखील सेट विभागाला महाराष्ट्र शासनाने कुठलाही निर्णय सांगितलेला नाहीये. म्हणजे सेट विभागाने महाराष्ट्र शासनाकडं म्हणू शकतो अभिप्राय पाठवलेला आहे की या प्रवर्गाचं करायचं काय, आरक्षण द्यायचं का किंवा नाही द्यायचं, द्यायचं तर कशा पद्धतीने द्यायचं आहे. ठीक आहे, या संदर्भात क्लिअर कट जे शासनाकडून अभिप्राय येईल तो पाहिला जाईल. त्यानंतर त्यानुसार रिझल्ट हा डिक्लेअर केला जाईल. ठीक आहे, आरक्षण द्यायचं असेल तर वेळ लागेल रिझल्टला. शासन म्हणलं की आरक्षण देऊ नका तर रिझल्ट कदाचित लवकर डिक्लेअर होऊ शकतो. कारण आरक्षण जर द्यायचं म्हणलं ना तर पुन्हा सेट विभाग काय करेल, एक लिंक प्रोव्हाइड करेल. त्या लिंकमध्ये तुम्हाला फॉर्म एडिटचं ऑप्शन भेटेल. तुमची कॅटेगरी जर SBC असेल तर तुम्हाला ते एडिट करता येईल. एडिट करून ही कॅटेगरी निवडतील ओपनच्या ऐवजी आणि ते झाल्यानंतर त्यानंतर रिझल्ट डिक्लेअर होईल. ठीक आहे, हे सर्व डिपेंड आहे महाराष्ट्र शासनावर. म्हणजे ते कधी त्यांना रिप्लाय देतात त्यावरती डिपेंड आहे. रिपीट करल, सेट विभागाकडून महाराष्ट्र शासनासोबत कॉन्टॅक्ट चालू आहे. आरक्षणाचा मुद्दा हा युनिव्हर्सिटीचा नसून महाराष्ट्र शासनाचा असतो, त्या लेवलचा येतो. ठीक आहे, मग त्यांच्या मार्फत कॉन्टॅक्ट चालू आहे. ज्यावेळेस त्यांना रिप्लाय येईल त्यावेळेस ते पुढचं वर्किंग करतील आणि रिझल्ट डिक्लेअर करतील. एक्सपेक्टेड तुम्हाला मी सांगितलेलं आहे ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत किंवा सप्टेंबर महिन्याच्या स्टार्टिंगपर्यंत रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो. ठीक आहे, रिपीट करेल. अनेक विद्यार्थी रिक्वेस्ट करत असतात की सर पुणे युनिव्हर्सिटीला विचारा की रिझल्ट कधी डिक्लेअर होईल. त्यांना आन्सर माहीत नाही आहे. कारण का, युनिव्हर्सिटी सेट भवन महाराष्ट्र शासनाचा रिप्लाय कधी येईल याची वाट बघतायत. ठीक आहे, त्यांचा रिप्लाय आल्यानंतर जी काही ॲक्शन असेल ते घेतील आणि त्यानंतर रिझल्ट डिक्लेअर करतील. तर आय होप जे अपडेट आहे ते कळालं असेल. पुणे युनिव्हर्सिटीने ऑफिशियल त्यांच्या वेबसाईटवर अपडेट प्रोव्हाइड केलेलं आहे. एक तुम्हाला फक्त सांगाल, जर तुम्ही जी इंटरिम आन्सर की तुम्हाला येऊन गेलेली आहे, ठीक आहे, चॅलेंजिंग आन्सर की ती पाहिली असेल आणि त्यानुसार तुम्हाला स्कोअर खूप कमी होत असेल तर तुम्ही रिझल्टची वाट न पाहता पुढच्या एक्झामचा अभ्यास सुरू करा. कारण एक्झामचा रिझल्ट कधी येईल हे माहीत नाही आहे. त्याला आणखी 30 दिवसही लागू शकतात. कारण पूर्णपणे डिपेंड कोणावर आहे, महाराष्ट्र शासन. ठीक आहे, ते झाल्यानंतर रिझल्ट डिक्लेअर होईल.
मग एक्सपेक्टेड आपण म्हणू शकतो की सप्टेंबरच्या फर्स्ट वीकपर्यंत रिझल्ट यायला हवा. ठीक आहे, तोपर्यंत कदाचित येईल, 99% चान्सेस आहेत. पण झालंच तर उशीर येऊ शकतो. त्यापेक्षा अभ्यास करून तुम्हाला जर आता स्कोअर कमी झाला असेल प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार, तर डेफिनेटली तुम्ही अभ्यास सुरू करा. ठीक आहे, कारण इतके दिवस वेट करण्यापेक्षा अभ्यास सुरू करा. क्वालिफाय झाले तर व्हेरी गुड, पण नाही झाले तर असं नको व्हायला की इतके दिवस आपले वाया गेले. ठीक आहे, त्यापेक्षा स्टडी तुम्ही सुरू करू शकता. मग या ठिकाणी स्टडी सुरू करण्यासाठी तुम्हाला कोर्स देखील आपण प्रोव्हाइड करत आहोत पेपर फर्स्ट संदर्भात. त्यामध्ये पेपर फर्स्टचा डिटेल सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जात आहे. ठीक आहे, आणि पेपर फर्स्टचा तो कोर्स जॉईन केल्यानंतर अदर तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही आहे, अदर कुठलेही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही आहे. डेली फक्त तुम्ही 30 मिनिटं किंवा 35 मिनिटं त्या कोर्ससाठी दिले तर पेपर फर्स्ट तुमचा एक्झामपर्यंत चांगल्या प्रकारे कव्हर होईल. आणि विद्यार्थी पेपर फर्स्टमध्ये 82 मार्क मिळून देखील क्वालिफाय झालेले आहेत. तुम्ही देखील क्वालिफाय होऊ शकता. अवघड असं नाही, फक्त प्रॉपर वेनी आणि योग्य वेळी आपण अभ्यास सुरू केला पाहिजे, तर MSCT किंवा नेट एक्झाम आपण क्लिअर करू शकतो. एक्झाम अवघड नसतात, प्रॉपर वेने अभ्यास करणं हे डिफिकल्ट असतं. ते तुम्ही जर केलं तर डेफिनेटली तुम्ही एक्झाम क्लिअर होऊ शकता. ठीक आहे, पेपर फर्स्टचा जो कोर्स आहे ना, त्यामध्ये टोटल 10 युनिट पेपर फर्स्टचे कव्हर होतील, प्लस MCQज प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेतली जाईल, प्लस क्वेश्चन पेपर जो असतो ओरिजिनल त्या प्रकारे क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करून ती देखील प्रॅक्टिस करून घेतली जाईल. आणि एक्झाम ओरिएंटेड ट्रिक्स असतील, टिप्स असतील, त्या देखील शेअर केल्या जातील. हे सर्व तुम्हाला एका कोर्समध्ये भेटेल. त्या कोर्सची फी 2500 आहे. 2500 वन टाईम पेमेंट करणे पॉसिबल नसेल तर इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. सर्व इन्फॉर्मेशन हवी असेल तर 90 11 36 20 82 या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही जॉईन करू शकता. हा आपला ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. एकदा मेसेज नक्की करा. ठीक आहे, तर फ्रेंड इन्फॉर्मेशन आय होप काय ती कळायला असेल. जाहीर प्रकटन काय हे कळालं असेल. MSCT 2025चा रिझल्ट कधी लागल याचा आन्सर पण तुम्हाला या ठिकाणी कळाला असेल. ठीक आहे, आन्सर कळून इन द सेन्स की आन्सर याचं कोणालाच माहीत नाही, सेट भवनला माहीत नाही आणि आपल्यालाही माहीत नाही. फक्त आपण एक्सपेक्टेड डेट सांगू शकतो, जी मागच्या हिस्ट्रीच्या बेसवर आहे. जवळपास सप्टेंबर महिन्याच्या स्टार्टिंगला रिझल्ट डिक्लेअर होईल आणि झालंच पॉसिबल तर ऑगस्ट एंडिंगला पण होऊ शकतो. ठीक आहे, बाकी सर्व महाराष्ट्र शासनाचं मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर त्याच्या अधीन राहून रिझल्ट डिक्लेअर करतील. पण ती कधी प्राप्त होते यावर आपण वेट करूया. बाकी नेक्स्ट जे अपडेट येईल ते तुम्हाला मी लवकरच शेअर करेल. ठीक आहे, युनिव्हर्सिटीची कॉन्टॅक्टमध्ये मी आहे, त्यांच्याकडून मी अपडेट वारंवार मिळवत आहे. तुम्हाला जे पण मला अपडेट कळेल ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, तिथे मी सर्व अपडेट प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे, तर फ्रेंड आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.